नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। डिजिटल व्यवहारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असताना सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही चिंताजनकरित्या वाढत आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षिततेची जाणीव करून देण्यासाठी मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात सायबर गुन्हे जनजागृती कक्षाची स्थापना करण्यात आली आहे। या कक्षाचे उद्घाटन अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमास कॅम्प विभागाचे पोलीस अधिकारी दर्शन दुगड यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पंकज निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला। आजच्या काळात सायबर गुन्ह्यांचे स्वरूप अत्यंत व्यापक झाले आहे। ऑनलाईन फसवणूक, बँकिंग फ्रॉड, OTP आणि लिंक शेअरिंगद्वारे होणारी चोरी, सोशल मीडियावर बनावट प्रोफाईल तयार करून फसवणूक, तसेच डिजिटल ब्लॅकमेलिंग यासारखे गुन्हे मोठ्या प्रमाणावर घडत आहेत। अनेक वेळा अज्ञानामुळे नागरिक या जाळ्यात अडकतात आणि मोठे आर्थिक व मानसिक नुकसान सहन करतात। या कक्षामध्ये सुमारे 50 जणांची आसन क्षमता असून लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना मार्गदर्शन दिले जाणार आहे। अत्याधुनिक ऑडिओ व्हिडिओ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रत्यक्ष उदाहरणांसह सायबर गुन्ह्यांचे प्रकार, त्यापासून बचावाचे उपाय आणि सुरक्षित डिजिटल वापराचे नियम समजावून सांगितले जातील। या उपक्रमाची सुरुवात शालेय विद्यार्थ्यांपासून करण्यात आली असून विद्यार्थ्यांना सुरुवातीपासूनच डिजिटल शिस्त आणि सुरक्षिततेचे धडे देण्यावर भर देण्यात आला। याबाबतची माहिती पोलीस अधिकारी विजया पवार यांनी दिली। या जनजागृती कक्षामुळे नागरिकांना असा फायदा होईल, एक तर ऑनलाईन फसवणूक ओळखण्याची क्षमता वाढेल, दुसरं बँकिंग आणि डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षितपणे करता येतील, तिसरं म्हणजे संशयास्पद कॉल, मेसेज आणि लिंक याबाबत सजगता निर्माण होईल। यासोबतच सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्याची सवय लागेल आणि सायबर गुन्हा घडल्यास त्वरित योग्य पद्धतीने तक्रार कशी करावी याची माहिती मिळेल। सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी केवळ कारवाई पुरेशी नसून जनजागृती अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी मालेगाव पोलिसांनी उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीपूर्ण मानले जात आहे। यामुळे नागरिक अधिक सजग होतील आणि सायबर गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होईल। नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन स्वतःसह आपल्या कुटुंबाचे डिजिटल संरक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। पाहत आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज TV51 न्यूज। आमचा YouTube चॅनल लगेचच सबस्क्राइब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या।